काल 12वीचा निकाल लागलाय आणि आज नीट परीक्षा चालू आहे. विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये आहेत. पण एक प्रश्न आहे, ज्या विद्यार्थ्यांना आधीच माहिती आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयामध्ये आपल्याला 50% मार्क्स नाहीत, ते विद्यार्थी आज एक्झाम हॉलमध्ये कोणत्या माइंडसेटनी परीक्षा देण्यासाठी बसले असतील? तुम्ही नीट एक्झामच्या उंबरठ्यावर, म्हणजे काही तासांवर, काही दिवसांवर नाही, काही तासांवर नीट एक्झाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 12वीचा निकाल लावलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही नुसता 12वीचा निकाल लावलेला नाही, काही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा डायरेक्ट गेम वाजवलेला आहे तुम्ही. फिजिक्स, केमिस्ट्री 50-55 आणि बायोलॉजीमध्ये 60 मार्क असणं जे आवश्यक होतं ते जर पडलेले नसतील त्या विद्यार्थ्यांच्या घरात काय चालू असेल? एक वॉर सिच्युएशन आहे त्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये, वॉर सिच्युएशन. पालक म्हणजे आई बाबा आणि ते लेकरू यांच्यामध्ये आता काय आहे, ते तिघं पण एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसले असतील आज, आणि ते लेकरू त्याला एक्झाम द्यायची आहे. नमस्कार, मी मुरलीधर गवळी. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. 2 घटना, जी की एक कालची आहे आणि एक आजची आहे. नीट एक्झाम आज आहे हे यापूर्वीच डिक्लेअर झालेलं आहे. सगळ्या देशभरामध्ये सगळीकडे माहिती आहे, सगळ्या शिक्षण खात्याला माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की आजच्या तारखेमध्ये नीट एक्झाम होणार आहे किंवा होणार होती, हे सगळ्यांना माहिती होतं. तरी आपल्या 12वी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे बोर्ड आहे ना, 12वी बोर्ड म्हणतो त्याला आपण, तर हे 12वीचं जे महामंडळ आहे यांना एवढी काय घाई होती की त्यांनी कालच निकाल लावला. ठीक आहे, निकाल तुम्हाला लावायचाच होता तर आणखीन बरेचसे दिवस एकतरी आधी लावायला पाहिजे होता, नाहीतरी थोडंसं दम काढायला पाहिजे होता, थोडे पेशन्स ठेवायला पाहिजे होते तुमच्याकडं. तुम्हाला उद्या परवा अजून 2 दिवसांनी 12वीचा निकाल लावता आला असता, परंतु तुम्ही नीट एक्झामच्या उंबरठ्यावर, म्हणजे काही तासांवर, काही दिवसांवर नाही, काही तासांवर नीट एक्झाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 12वीचा निकाल लावलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही नुसता 12वीचा निकाल लावलेला नाही, काही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा डायरेक्ट गेम वाजवलेला आहे तुम्ही. एक लक्षामध्ये घ्या, एक नीट एक्झाम ही देशातल्या काही कठीण परीक्षांच्या पैकी एक आहे. काही टॉपचे जे एक्झाम्स आहेत देशभरामधले त्यापैकी एक परीक्षा म्हणजे नीट परीक्षेकडे आपण बघतो, ज्या परीक्षेतनं भविष्यातले डॉक्टर्स घडणार आहेत. लक्षात घ्या, आणि ती परीक्षा, एवढी महत्वाची परीक्षा आज असताना काल तुम्ही निकाल लावलाय, 12वीचा निकाल लावला तुम्ही. आता हे विद्यार्थी आज एक्झाम हॉलमध्ये आहेत, नीट एक्झाम देता येईल तुम्हाला, परंतु तुम्हाला मेडिकलला प्रवेश मिळणार नाही हे ऑलरेडी माहीत असताना कुणीतरी परीक्षा हॉलमध्ये बसलंय. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण ऑलरेडी हारलोय तरी पण आपण लढतोय, युद्ध संपलंय तरी लढा चालू आहे. अशी अवस्था आज काही विद्यार्थ्यांची आहे, लक्षात घ्या. म्हणजे नेमकं काय झालं थोडंसं मी तुम्हाला विस्ताराने सांगतो. नीट एक्झाम तिचा किंवा नीट एक्झामसाठी आपल्याला एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, तर 12वीमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टमध्ये किमान 50% मार्क्स असले पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर, आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला किमान 40% मार्क्स असणं आवश्यक आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला काय करायचं आहे, किंवा किमान 50-60 मार्क्स तरी प्रत्येक विषयामध्ये पडणं तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर नीटचा रिझल्ट वगैरे लागणं, नीट एक्झाम देणं, त्याचा निकाल येणं आणि त्याच्यानंतर मेडिकलची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणं, हा एक सिक्वेन्स आहे. परंतु विचार करा की उद्या अशा प्रकारची नीट एक्झाम, जी की टफेस्ट एक्झाम म्हणून आपण ओळखतो, म्हणजे ती एक्झाम उद्या आहे आणि आज तुमचा 12वीचा निकाल लागलाय, आज लागलाय, आणि तुम्हाला आता हे कळून चुकलंय की आपण त्याच्यासाठी कॅपेबल नाही आहोत. मी त्या विद्यार्थ्यांबद्दल अगोदर बोलतोय की ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क्स नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आज विद्यार्थी नीट एक्झामच्या हॉलमध्ये बसलेले आहेत. काल निकाल लावायची तुम्हाला एवढी घाई काय होती, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी बाब, ज्यांना पर्सेंटेज कमी आले त्यांच्याबद्दल तर मी बोललोयच किंवा आता बोलून झालंय माझं, पण आता मी त्या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा विचार करतोय की ज्यांना खूप चांगले मार्क्स पडलेत, ते कॅपेबल आहेत, त्या क्रायटेरियामध्ये ते बसलेत. ओके ना, एक्साइटमेंटमध्ये सध्या ते आहेत. ठीक आहे, तर एक्साइटमेंटचं सुद्धा प्रेशर एक्झाममध्ये येतं, लक्षात घ्या. म्हणजे काल तुम्ही सेलिब्रेट केलंय आणि आज परीक्षेला जायचं आहे. कुठल्या प्रकारचा कार्यक्रम चालू आहे हा? थोडासा दम नव्हता का, धीर नव्हता का, पेशन्स नव्हते का? का तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही, की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तारखा तुम्हाला कळत नाहीत, बरोबर आहे की नाही? एकतर तुमच्यामध्ये अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही, किंवा तुम्ही अशा पद्धतीचा प्रीप्लॅन गेम केलेला, हे लक्षामध्ये घ्या. कारण आता तुम्ही माहीत नाही हे तर म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, तर कारण ऑलरेडी विषय असा झालेला आहे, डेट नीट एक्झामची ऑलरेडी डिक्लेअर असताना तुम्ही काल निकाल लावला. हे विद्यार्थ्यांच्या भावनांशी, त्यांच्या करिअरशी, त्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या आयुष्याशी खेळल्यासारखं आहे. पर्सनल मत आहे, लक्षात घ्या. आणि विद्यार्थ्यांना काय करावं लागतं एखादी परीक्षा पास होण्यासाठी, जरा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे.
ओके, म्हणजे तुम्हाला थोडासा म्हणजे वेळ घेता आला असता, थोडंसं तुम्ही विनाकारण घाई करण्याचं एवढं काही कारण नव्हतं. लक्षात घ्या, आता मी पास झालो तरी काय उपयोग, ही फिलिंग आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणार आहे. हा विचार किती धोकादायक आहे माहीत आहे का तुम्हाला? याच्यामुळे काय काय होऊ शकतं, तो तुमची मेहनत कमी करतो, तुमचा आत्मविश्वास तोडून टाकतो आणि शेवटचा जो पेपर असतो तो सुद्धा खराब जातो. सो त्या विद्यार्थ्यांचा पेपर आज खराब जाणार आहे, ज्यांना अपेक्षा होती समथिंग काहीतरी मार्क्स पडतील अशी, तेवढे मार्क्स नाही पडले तर त्या चिंतेमध्ये ते विद्यार्थी राहणार आणि मग तुमच्या ह्या नीट एक्झामच्या परीक्षा हॉलमध्ये ते येऊन बसणार. अशी चुकीची धारणा, चुकीची मानसिकता घेऊन विद्यार्थी जर नीट एक्झामला फेस करणार असतील तर हे मात्र फार कठीण आहे, घातक आहे, मी तर म्हणेन समाज विघातक आहे. याच्यामध्ये तुमचं कोऑर्डिनेशन असणं अत्यंत आवश्यक होतं. विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीचा विचार याच्यामध्ये झालाय का? बरोबर आहे. बरं, अशा सगळ्या गोष्टीसाठी विद्यार्थी म्हणजे ऑलरेडी ते तयार होते का? तर अजिबात नव्हते. लक्षात घ्या. म्हणून आजचा पेपर युजफुल आहे का? नाही, युजलेस आहे. लक्षात घ्या. आणि मग तुमचा जो काही फ्युचरचा जो अटेम्प्ट आहे, तुमची जी खरी ताकद आहे ती या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न थोडक्यात चालू आहे असं मला वाटतं. अशा विद्यार्थ्यासाठी सिस्टीमनं थोडासा वेगळा विचार करणं आवश्यक होतं. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, ही किमान पात्रता म्हणजे का नाही, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री 50-55 आणि बायोलॉजीमध्ये एक 60 मार्क असणं जे आवश्यक होतं ते जर पडलेले नसतील त्या विद्यार्थ्यांच्या घरात काय चालू असेल. एक वॉर सिच्युएशन आहे त्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये, वॉर सिच्युएशन. पालक म्हणजे आई बाबा आणि ते लेकरू यांच्यामध्ये आता काय आहे, ते तिघं पण एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसले असतील आज, आणि ते लेकरू त्याला एक्झाम द्यायची आहे. काय चाललंय काय समजायला तयार नाही. लक्षामध्ये घ्या मित्रांनो, हे थोडंसं अवघड आहे. विचार करा, एका विद्यार्थ्याला बरं का जर निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागला तर आत्मविश्वास डळमळीत होतो. जर निकाल खूप चांगला लागला निकाल खूप चांगला लागला तरीसुद्धा त्या एक्साइटमेंटचं प्रेशर विद्यार्थ्यांवरती असू शकतं. दोन्ही गोष्टीचं प्रेशर एकूणच विद्यार्थ्यांवरती येणार आहे. परीक्षा देणारा विद्यार्थी आहे आणि मग याच्यामध्ये त्यांचं नुकसान हे 100% होणार आहे. मित्र, असं म्हणजे मी असं म्हणत नाही की निकाल उशिरा द्यावा, पण टायमिंग थोडंसं ॲडजस्ट करता आला असतो. मी असं नाही म्हणत आहे की निकाल लईच उशिरा लावा, पण नाही, थोडंसं टायमिंग मॅनेज करता आलं असतं, थोडे 2-4 दिवस तुम्हाला गॅप देता आला असता. ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. भेटूया पुढच्या अशाच शैक्षणिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.